फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 31 जानेवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, शरद चौहान यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पुडुचेरी. पुडुचेरीच्या मुख्य सचिवपदी शरद चौहान यांची नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1994 तुकडीचे अनुभवी IAS अधिकारी आहेत शरद चौहान आणि यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकताच पुडुचेरीच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केलेली आहे. त्यांनी या अगोदरचे मुख्य सचिव राजीव वर्मा यांची जागा घेतलेली आहे. तर राजीव वर्मा यांना चंदीगडचे प्रशासक म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. शरद चौहान या अगोदर अरुणाचल प्रदेशमध्ये सेवेवर होते आणि आता त्यांना पुडुचेरीचे मुख्य सचिव बनवण्यात आलेलं आहे. तर पुडुचेरी राजधानी आहे पंडिचेरी. मुख्यमंत्री आहेत N. रंगास्वामी आणि उपराज्यपाल आहेत तमिलसाई सुंदरराजन. पुढचा प्रश्न पाहूया. भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन गोवामध्ये होणार आहे. हे या सप्ताहाचे कितवे संस्करण असणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दुसरे. हे दुसरे संस्करण असणार आहे भारत ऊर्जा सप्ताहाचे आणि याचं आयोजन हे गोव्यामध्ये होणार आहे. तर भारत ऊर्जा सप्ताह संस्करण 6 ते 9 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यामध्ये सुरू होणार आहे. भारतीय ऊर्जा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस मंत्रालय आणि भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघ यांच्याकडून हे केलं जात असतं. या कार्यक्रमामध्ये ऊर्जा क्षेत्रातील भविष्यावर चर्चा केली जाणार आहे. या ऊर्जा सप्ताहासाठी विविध देशातील 17 ऊर्जा मंत्री तसेच 35,000पेक्षा जास्त लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. ऊर्जा क्षेत्रातील विकास आणि वृद्धीसाठी भारत ऊर्जा सप्ताह हा खूप महत्त्वाचा मानला जातो. सध्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत आपले हरदीप सिंग पुरी. पुढचा प्रश्न पाहूया. चंदीगड विश्वविद्यालयाचे कुलपती सतनाम सिंह संधू यांना संसदेच्या कोणत्या सभागृहाची सदस्यता देण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, राज्यसभा. यांना राज्यसभेवर राष्ट्रपतींमार्फत नियुक्त केलं गेलं आहे. सतनाम सिंह संधू चंदीगड विश्वविद्यालयाचे कुलपती आहेत आणि यांना राज्यसभेचं सदस्यत्व जे आहे देण्यात आलेलं आहे. भारतातील प्रमुख शिक्षकतज्ञांपैकी एक असलेले सतनाम सिंह संधू यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. त्यांनी सन 2001मध्ये मोहालीच्या लांड्रामध्ये चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजची स्थापना केली होती. त्याचप्रमाणे सतनाम सिंह संधू हे जे आहेत सांप्रदायिक सद्भावाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 गैरसरकारी संघटना देखील चालवतात. इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशन आणि न्यू इंडिया फाउंडेशन या त्या 2 संघटना आहेत. त्यांना राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींकडून ज्या 12 सदस्यांची साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती केली जाते, या नियुक्ती कोट्यामधून यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अजाली असोमानी कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, कोमोरोस. कोमोरोसचे हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत अजाली असोमानी. तर अजाली असोमानी 63% मतं घेऊन चौथ्यांदा कोमोरोसचे देशाचे राष्ट्रपती जे आहेत बनलेले आहेत. अजाली असोमानी यांनी 1999मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला होता. कोमोरोस हा आफ्रिका खंडातील एक देश आहे. आफ्रिका खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा सर्वात छोटा देश आहे हा कोमोरोस. तर कोमोरोस राजधानी आहे मोरोनी, चलन आहे कोमेरियन फ्रँक आणि राष्ट्रपती आहेत अजाली असोमानी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रजासत्ताक दिन 2024च्या परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झाकीला सर्वश्रेष्ठ झाकीचा पुरस्कार भेटलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, संस्कृती मंत्रालय. संस्कृती मंत्रालयाची झाकी होती जी याच्या प्रदर्शनामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सकडून संस्कृती मंत्रालयाच्या झाकीला प्रजासत्ताक दिवस परेडमध्ये प्रथम स्थान प्राप्त केल्याची घोषणा करण्यात आली आहे. संस्कृती मंत्रालयाची झाकीची जी थीम होती ही थीम होती भारत लोकशाहीची जननी, इंडिया द मदर ऑफ डेमोक्रेसी. लोकशाही मूल्य आणि प्रथा यांची देशाची दीर्घकालीन परंपरा यामध्ये दर्शवली गेली होती. या झाकीने भारताच्या राजकीय व्यवस्थेचे वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक स्वरूप प्रतिबिंबित करून लोकशाही तत्त्वाचा पालन म्हणून युगानुयुगे झालेला भारताचा प्रवास अधोरेखित केला आहे. तर सध्या संस्कृती मंत्रालयाचे जे मंत्री आहेत ते आहेत जी किशन रेड्डी. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी यांनी या 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन हे केलेलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते या 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यावर्षीच्या पुस्तक मेळाव्यासाठी जो थीम देश आहे युनायटेड किंगडम. 31 जानेवारीपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे. या मेळाव्यामध्ये UK, अमेरिका, जर्मनी, कोस्टारिका आणि स्पेनसह एकूण 20 जे देश आहेत हे सहभागी झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया.
उच्च शिक्षणातील नैतिक पद्धतींना चालना देण्यासाठी मूल्यप्रवाह 2.0 मार्गदर्शक तत्त्वे कोणी सादर केली आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, विद्यापीठ अनुदान आयोग. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थातच UGCने ही मूल्यप्रवाह 2.0 मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ही सादर केलेली आहेत. तर मूल्यप्रवाह 2.0 भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे आहेत. 2019च्या मूल्यप्रवाहाची ही सुधारित आवृत्ती आहे. या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकतेला रुजवणे हा आहे. ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे विविध शैक्षणिक संस्थांमधील पक्षपात, लैंगिक छळ आणि लैंगिक भेदभाव यांसारख्या अनैतिक गोष्टी रोखण्यासाठी सहाय्य करतील. शैक्षणिक संस्थांमध्ये सचोटी, उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची संस्कृती निर्माण करणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय जल मिशन वॉटर विजन 2047 द वे फॉरवर्ड या विषयावर अखिल भारतीय सचिवांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, चेन्नई. तामिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत वॉटर विजन 2047 द वे फॉरवर्ड या विषयावर अखिल भारतीय सचिवांची परिषद आयोजित करण्यात आली होती. तर महाबलीपुरम, चेन्नई, तामिळनाडू येथे वॉटर विजन 2047 द वे फॉरवर्ड या विषयावर ही आधारित परिषद जी आहे आयोजित करण्यात आली होती. 23-24 जानेवारी रोजी ही परिषद पार पडलेली आहे. या परिषदेचे उद्दिष्ट पहिल्या अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांच्या परिषद केंद्र आणि राज्यांनी सुचवलेल्या 22 शिफारशींवर विचार करणे, सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करणे आणि केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न पाहूया. 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धा कोठे आयोजित केल्या जाणार आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, चीन. चीनमध्ये या 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. तर या ज्या आहेत स्पर्धा 2025मध्ये चीनमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धा चीनमधील हार्बिन या ठिकाणी हे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धा 28 फेब्रुवारी 2025 ते 9 मार्च 2025 या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. आशियाई हिवाळी स्पर्धांसाठी बिनबिन आणि गिनी यांना शुभंकर म्हणून निवडलं गेलं आहे. तर 2029मध्ये ज्या 10व्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा होणार आहेत या सौदी अरेबियामध्ये होणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशामध्ये पहिल्यांदाच दारूचे दुकान उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सौदी अरब. सौदी अरबमध्ये पहिल्यांदाच दारूचे दुकान उघडले जाणार आहे आणि याची घोषणाही करण्यात आलेली आहे. सौदी अरेबिया पहिल्यांदाच दारूचे दुकान उघडणारा देश ठरणार आहे. सौदी अरेबियाची राजधानी जी आहे रियादमध्ये हे पहिलं अल्कोहोल दुकान उघडलं जाणार आहे. हे स्टोअर केवळ मुस्लिमेतर परदेशी लोकांना सेवा देणार आहे. इथे दारू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावी लागणार आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड देखील हा घ्यावा लागणार आहे. या स्टोअरमधून ग्राहकांना मर्यादित स्वरूपात मद्य खरेदी करता येणार आहे. तर सौदी अरबमध्ये हे सुरू होणार आहे पहिल्यांदा. सौदी अरब राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, कॅनडा. कॅनडा या देशाने 22 जानेवारी हा दिवस अयोध्या राम दिवस म्हणून देशामध्ये त्यांच्या घोषित केलेला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये रामललाची प्रतिष्ठा करण्यात आली आणि हा दिवस कॅनडा सरकारने कॅनडामध्ये अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर कॅनडाने घोषित केलेला आहे. कॅनडा राजधानी आहे ओटावा, चलन आहे कॅनडियन डॉलर आणि पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच नमो नव मतदार नोंदणी पोर्टल कोठे सुरू करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी हे नमो नव मतदार नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत JP नड्डा यांनी नवी दिल्ली येथे प्रथमच मतदारांना लक्ष्य करत नमो नव मतदार नोंदणी पोर्टल सुरू केलेलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नवीन मतदारांना विकसित भारत दूत म्हणून सहभागी करून घेतलं जाणार आहे आणि त्यांची नोंदही केली जाणार आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.